धुळे तालुक्यातील बाबरे आणि निमगुळ या गावांच्या शिवारात लोकसभागातून साकारण्यात आलेल्या बंधाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जलसाठा निर्माण झाला। त्याचा फायदा या गावातील शेती सिंचनासाठी आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर होण्यासाठी होईल। बंधाऱ्याची कामे गेल्या वर्षी झाली होती। सामाजिक दायित्व स्वीकारून नागरिकांनी सेवाभावी संस्था आणि व्यक्तींची मदत घेत काम केलं तर ते शाश्वत काम ठरतं, याची अनुभूती या ठिकाणी येत असल्याची भावना मान्यवरांनी व्यक्त केली। आयकर विभागाचे विभागीय आयुक्त डॉक्टर उज्ज्वल कुमार चव्हाण यांनी मिशन 500 कोटी लिटर जलसाठा ही संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला। त्यासाठी धुळे जिल्ह्यातील धुळे तालुका आणि जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील काही गावांची निवड केली। ग्रामस्थांची मदत घेत जलसंधारणाची कामे सुरू केली। धुळे तालुक्यातील बाबरे आणि निमगुळ येथे मागील वर्षी जलसाठा निर्माण करणारे बंधारे साकारले। त्यासाठी चेंबूर आणि पनवेलच्या रोटरी क्लबची मदत झाली। सुमारे 200 तास या ठिकाणी काम करीत बंधारे साकारले गेले। यंदाच्या पावसाने या बंधाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जलसाठा निर्माण झाला। डॉक्टर चव्हाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यंदा जलसाठ्याचे पूजन केले। या चळवळीत आता त्यांच्यासोबत मध्य प्रदेशातील जीएसटी विभागाचे उपसंचालक धीरज मोरे सहभागी झाले आहेत। जलसाठ्याचे पूजन करताना धुळे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पवार, पुणे येथील ग्रीनफील्ड संघटनेचे कर्नल सुरेश पाटील, कर्नल लक्ष्मण साठे, गावातील सविता राजपूत, संतोष राजपूत, उत्तम सिंग राजपूत, जितेंद्र राजपूत, निंबा राजपूत, देविदास पाटील, शांताराम सूर्यवंशी, डॉक्टर गोविंदा राजपूत, भरत राजपूत यांच्यासह अनेक जलमित्र यावेळी उपस्थित होते। यावेळी डॉक्टर उज्ज्वल कुमार म्हणाले की आपण समाजाचं काही देणं लागतो या संकल्पनेतून 6 वर्षापूर्वी चाळीसगाव तालुक्यापासून जलसंधारण आणि पर्यावरण संवर्धनाच्या कामाला सुरुवात केली। नागरिकांचे प्रबोधन करून जलसाठ्याची निर्मिती आणि पर्यावरण संवर्धनाच्या कामात नागरिकांचा सहभाग मिळविला। धरण तलावांच्या खोलीकरणातून निघालेल्या गाळामुळे शेती सुपीक झाली, शिवाय पाणीसाठा निर्माण झाला। या कामामुळे गाव शिवारातील रस्ते देखील झाले, गावे समृद्ध होऊ लागले। आपणच आपला उद्धार करू शकतो याची आता अनेकांना खात्री पटू लागली आहे। झालेल्या कामाचे इतर गावातील ग्रामस्थांनी अनुकरण करावे, आम्ही त्यांना सहकार्य करू, असेही चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केले। जलसंवर्धनाचे काम करणाऱ्या जलदूतांचा विशेष गौरव यावेळी करण्यात आला। मिशन 500 कोटी लिटर जलसाठा ही चळवळ 2017 मध्ये दुष्काळ जो पडला होता त्यावर मात करण्यासाठी चाळीसगाव तालुक्यामधून सुरू झाली। शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठीच काम करायचं, कोणा यंत्रणेवर शासना प्रशासनावर अवलंबून न राहता लोकांनी लोकांसाठी लोकसभागातून काम घडवून आणायचे, असा एक प्रयोग धामणगाव गावामध्ये सुरू झाला। धामणगाव गावामध्ये एक मोठा शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती आणि मला वाटलं तोपर्यंत मी IRS सर्व्हिसमध्ये एक 10-12 वर्ष मला झाले होते की आपण काहीतरी देतं व्हायला पाहिजे आणि प्रयोग म्हणून सुरू केलं होतं। पहिल्या वर्षी धामणगावमध्ये 14 कोटी लिटर जलसाठा तयार झाला आणि वाटलं की हे जमू शकतं आणि ही चळवळ वाढवू शकते। आणि मग दुसऱ्या वर्षी 6 गावं, मग 34 गावं, मग 70 गावं, 125 गावं आता इथपर्यंत पोहोचली। चाळीसगाव तालुका दुष्काळमुक्त होण्यासाठी आम्ही स्वतःसाठीच एक टार्गेट, एक उद्देश घेऊन चाललो होतो, 500 कोटी लिटर जलसाठा तयार करणे, म्हणून त्याला नाव दिलं मिशन 500 कोटी लिटर जलसाठा। एकट्याने करणं शक्य नव्हतं, मग जे सोबती आले त्यांनी 5-5 गावांची जबाबदारी घेतली। तर 5 पाटील माया आवती होती तर आज उभे आहेत आणि 5 पाटील टीमच्या माध्यमातून ही चळवळ गावागावामध्ये गेली। जसे वारकरी दिंड्या करतात, गावागावात जातात, किंवा विद्वांचे भिक्खू ते चारिका करत बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय जात असतात, तशी ही आमच्यासाठी आता एक जीवनाचा भागच झाली आणि आनंदाचा भाग झाली। आता एक आनंदाची वारी आम्ही घेऊन जातोय। त्याचा 18 भग्नावस्था होती। 2018 पाणी फाउंडेशन आपण त्याला पाट्या ओतून घेतल्या, पण काही कारणास्तव 21-22 मध्ये पुन्हा त्याचं भग्नावस्थेत गेला। पुन्हा आम्ही 5-6 पाट्या त्यांच्या याचं मिशन 500 कोटीमधून लोकवर्गणीतून पाट्या ओतून घेतल्या आणि त्याच्यातून गाळ जो काढला तो साधारण 2000 ट्रॉली गाळ आम्ही त्याच्यातून उपसला आणि आता त्याची जी लांबी रुंदी आहे साधारण 150-200 मीटरपासनं तर 1300 मीटरपर्यंत अशी या बंधाऱ्याची टोटल लांबी आहे। साधारण 1 मीटरपासनं तर 3 मीटरपर्यंत याचं कमी जास्त प्रमाणात याच्यात पाणी आहे या बंधाऱ्यात आणि याच्यामुळे आमच्या गावाला 200 आड आमचे जिवंत आहेत आणि 20 ते 25 विहिरींना कायमस्वरूपी त्या पाण्याचा प्रश्न मिटतो। आणि विशेष त्याच्यामुळे आम्हाला खरीप व रब्बी दोघं हंगामात त्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागतो। गुरेढोरे जनावरं सर्वांनाही बांधकाम सर्व क्षेत्राला पाणी लागतं। त्या व्यतिरिक्त पाठीमागे वॉटर सप्लाय बाबरे वॉटर सप्लाय निमगुळ याचे बऱ्याच अंशी आम्हाला पाण्याची जी टंचाई आहे ती पुढे नेता येते। म्हणजे पूर्णतः जरी आम्हाला त्याचा फायदा 100% होत नसला पण काही अंशी आम्हाला त्याच्यापासून रिलीफ मिळते।